मॉन्ट्रियलला. आता आम्ही आलो आहे मेट्रो स्टेशनला आणि बेस्ट वे टू गो अँड ट्रॅव्हल इज बाय मेट्रो. एकदम फ्रिक्वेन्सी क्विक आहे आणि तुम्हाला पटापट पोहोचवते. फक्त लँग्वेज आपल्याला कळत नाही, फ्रेंच असते, पण आपण मॅप मोबाईलच्या मॅपने आपण कुठे स्टेशनला आपल्याला उतरायचं आहे तितकं आपल्याला समजतं. हॅलो फ्रेंड्स, सो बॉन्जूर म्हणजे गुड मॉर्निंग किंवा हॅलो इन फ्रेंच. आता मी फ्रेंच का बोलते तर मॉन्ट्रियल हे क्युबेक स्टेटमध्ये येतं आणि क्युबेक स्टेटची प्रायमरी लँग्वेज इज फ्रेंच. सो इथे सगळं काही फ्रेंचमध्ये लिहिलं आहे, सगळंच फ्रेंचमध्ये लिहिलं आहे. तरी ते बोलतात बऱ्यापैकी इंग्लिश, ते करतात कम्युनिकेट कारण की टुरिस्ट आहे भरपूर. सो कळतं, पण काही काही ठिकाणी आपल्याला गुगल ट्रान्सलेशन ओपन करून त्याचं इंग्लिश व्हर्जनच चेक करावं लागतं. सो अशी आहे मजा. सो माझ्या मागे तुम्ही जे बघताय ना ते आहे प्लेस दे आर्म्स काहीतरी म्हणतात त्याला. इज व्हेरी फेमस. आणि माझ्या मागे इथे जे आहे तर मॉन्ट्रियलचं सगळ्यात फेमस गोष्ट आहे ती म्हणजे नॉटे डॉम बॅसिलिका. सो आता हे तुम्ही म्युझिक ऐकलं ना, तो माणूस जो म्युझिक वाजवत होता ना त्याने ॲम्बियन्स एवढा मस्त झाला होता आणि प्लेस दे आर्म्स ला खूप छान वाटत होतं. आणि मग थोडंसं पुढे गेलं की बघा इथे सगळं फ्रेंचमध्ये लिहिलं आहे. बघा हे कन्स्ट्रक्शनचं आहे पण काही समजत नाही काय लिहिलं आहे बिकॉज द प्रायमरी लँग्वेज इज फ्रेंच. बघा किती मस्त फाउंटन आहे, रिलॅक्स आहे. गरमी खूप गरमी आहे, मस्त आहे. सो इकडे आपण ओल्ड पोर्ट मॉन्ट्रियलला आलो आहे. इथे काहीतरी पोर्ट मॉन्ट्रियल टॉवर होतं. सो चला मग वर जाऊन बघूया स्टेप्सनी काय आहे तिकडे. सो इकडे इतकी मोठी क्रूज होती, मी पहिल्यांदाच बघितली. म्हणजे मी रील्समध्ये बघितली आहे किंवा फोटोत बघितले, पण रिअल क्रूज मी फर्स्ट टाईम बघितली ती पण इतकी मोठी. आणि आय थिंक ही युरोपला किंवा US ला कुठेतरी जात होती. भरपूर लोक तिथे जात होते. आणि चला मग तुम्हाला जवळून दाखवते की ही एवढी मोठी क्रूज दिसते तरी कशी. सो इकडे वर आला ना बॉन्जूर मॉन्ट्रियल ही मोठी साईन दिसते. सो इकडे फोटो नक्की काढा. मागे पूर्ण डाऊनटाऊन आहे आणि स्कायलाईन दिसते आणि आम्ही पण भरपूर फोटो काढले. सो तुम्ही नक्की व्हिडिओच्या एंडमध्ये माझे फोटोज बघाल या साईन जवळचे. सो इथे ना असे रस्ते बघा तुम्ही, असे दगडी येते. सो असं जुन्या काळचे एकदम दगडी रस्ते असे. तुम्ही ते कार नाही आणू शकत, कार आलो नाही, ओनली ते शॉपिंग रेस्टॉरंट्स आणि सगळं अमेझिंग दिसतं. सो आता मी जिथे आहे ते आहे सेंट लॉरेंट बुलेवार्ड. सो इट इज व्हेरी ब्युटिफुल आणि पूर्ण ओल्ड टाईप्स आहे. ओल्ड मॉन्ट्रियलच म्हणू शकता तुम्ही. आणि इथे ओल्ड टाईपचे शॉप्स आहे, रेस्टॉरंट्स आहे, पॅटिओज तर तुम्हाला माहिती आहे समर म्हणजे इट्स ऑल अ पॅटिओ सीझन. आणि खूप युनिक शॉप्स होते आणि ओल्ड बेकरीज होत्या. आणि मोस्ट फेमस इथे खूप फेमस जे पुटीन आहे ते पुटीनचे पण शॉप्स होते भरपूर. एक आईस्क्रीम शॉप दिसलाय असं ओल्ड टाईप फ्रेंड. इथे छान आईस्क्रीम आहे. आता आईस्क्रीम घेऊ थोडंसं आणि रिफ्रेश होऊया कारण की या उन्हात एवढं फिरणं खूप डिफिकल्ट जात, खूप जास्त. सो फ्रेंड्स इकडे ना हे मी मँगो आईस्क्रीम घेतला आम्ही. व्हेरी रिफ्रेशिंग, खूप वेगळं आहे, खूप यमी आहे, एकदम वेगळं आहे पण खूप डेफिनेटली ट्राय इट. आणि हे आईस्क्रीम शॉप आहे, मस्त आहे, बसलोय रिलॅक्स. सो फ्रेंड अजून एक आईस्क्रीम ट्राय करा, ते म्हणजे हे हाऊस आईस्क्रीम. अँड व्हॉट आर द फ्लेवर्स.
सो हे पण आईस्क्रीम नक्की ट्राय करा, त्याला बोलायचं होतं ॲक्च्युली. सो आईस्क्रीम खाल्ल्यानंतर रिफ्रेश झालो आणि निघालो परत पुढे एक्सप्लोअर करायला. स्वतः वॉक करता करता आपण या ठिकाणी पोचतो. इथे सगळ्यांचेच फोटो असतात. हे जे पिंक कलरचे फ्लावर आहे ना, आणि आता हे जे मागे असं राऊंड बॅकग्राऊंड केलं आहे, सो तिकडे फोटो नक्की काढा. खूप मस्त फोटो येतात. एंडमध्ये माझे पण फोटोज बघाल या बॅकग्राऊंडमध्ये. आणि तिकडे एक बलून विकणारी होती. ते वेगवेगळे असं शेप्स बनवून देते. तर ती आजी शी वॉज व्हेरी काइंड. खूप गप्पा मारल्या आमच्याशी तिने. आणि तिला म्हणलं व्हिडिओ घेऊ का? येस म्हणे, यू कॅन टेक माय व्हिडिओ. फोटोज काढले माझ्या मुलासोबत, आमच्यासोबत गप्पा मारल्या. आणि मस्त स्पायडरमॅनचा माझ्या मुलाला जसा बलून पाहिजे तसा तिने बनवून दिला. इथे एक असा छानसा फाउंटन होता आणि खूपच सुंदर होता. पण लहान मुलांनी तो लिटरली स्प्लॅश पॅड केला होता. माझा मुलगा पण पाण्यामध्ये एन्जॉय करत होता. सो फ्रेंड्स, मी आत्ता इथे आली आहे ना, ते आहे नॉट्रे डेम बॅसिलिका. बॅसिलिका म्हणजे ओल्ड टाईपचं चर्च. तर खूपच सुंदर आहे, एकदम बघण्यासारखं आहे. नक्की बघा. इथे शो आहे तो लाईट अँड म्युझिक शो. त्याचा व्हिडिओग्राफी नॉट अलाउड आहे, पण इट इज वर्थ वॉच. सो बघा किती सुंदर आहे बॅसिलिका. सो जे मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं बाहेरून, ते आतून बघा किती सुंदर आहे. आणि येस, एकदा एक्सप्लोअर करू शकता तुम्ही. वर्थ वॉच आहे. इतकं मोठं बॅसिलिका मी पहिले कधीच नाही बघितलं. सो येस, दिस इज ऑल्सो वर्थ टू गो अँड एक्सप्लोर. सो येस, मॉन्ट्रेलचा डे 1 संपला आणि भेटूया आता पार्ट 2 मॉन्ट्रेलच्या सेकंड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मॉन्ट्रेलचा पार्ट 2 बघायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.